तेव्हा माझ्या शिष्याने आज अख्खी आंब्याची पेटीच पाठवलेली आहे. आज आमरसपुरी. धीर. काय देऊ? तू म्हणला धीरधर. अरे धीर म्हणजे ती काही खीर आहे का? घेतली आणि पटकन टाकली. महाराज तुमच्या चरणात तीर्थ मी खीर म्हणून पिईन, पण मला तुमच्याशी जरा खाजगी बोलायचं. अरे वत्सा, खाजगी असं काही नसतं रे. लोक उगाच खाजवून खरूज काढतात इतकंच. म्हणजे मला तरी कुठं काय माहिती. तू कशाला आलायस काय ते बोल. महाराज मी जे ऐकलंय ते खरं आहे का? खोट आहे. सगळं खोट आहे हो. मी त्या शिष्याला फक्त बर्फाचा गोळा खायला घेऊन गेला इतकं. तिने लोकांना गोळा केलं आणि ती म्हणाली तिच्या पोटात जो गोळा आहे तो माझा आहे हो. हे ऐकून माझ्या पोटात गोळा आला, पण हे मी ऐकलं नव्हतं. मी काहीतरी दुसरंच ऐकलं होतं. नाही, जर तुम्ही त्या घड्याळाविषयी ऐकलं असेल तर त्या स्मगलिंगचा माझा काही संबंध नाही. एक मिनिट, तुम्ही आणखीन काही कन्फेशन देऊ नका. मी जे ऐकलंय ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणे काय करू शकता? हा म्हणजे मी सुतार काम करू शकतो, मी प्लंबिंग काम करू शकतो, मी कडिया काम करू शकतो, मी कलर काम करू शकतो. ते नाही म्हणत मी. तुम्ही म्हणे चमत्कार करता. करतो चमत्कार करतो. तुम्हाला काय हवंय? मला नकोय, माझ्या बायकोला हवंय. नाही मी विष देत नाही. विष नकोय, असं काहीतरी हवंय की जिच्यामुळे तिच्या जीवात जीव येईल. अरे बापरे, ती काय घाबरली का हो? नाही. फार चिंतेत आहे का हो? नाही. मग काय प्रॉब्लेम आहे? बरीच वर्ष झाली आम्हाला मूल झालं नाही, तर आम्हाला मूल हवंय. मग आता मी काय करू? मी असं ऐकलंय ठेव की तुम्ही म्हणे आंबा मंत्र शिंपडून देता की तो खाल्ला की दिवस जातात. बरोबर ऐकले तुम्ही, पण त्यासाठी तुम्हाला एक पेटी द्यावी लागेल. आंब्याची? अरे मूर्खा, आंब्याची पेटी नाही रे, एक पेटी म्हणजे 1,00,000 रुपये. काय 1,00,000चा एक आंबा? हो. त्यापेक्षा आम्ही आंबा देतो, तुम्ही मंत्र शिंपडून द्या. अरे मंत्र म्हणजे काय कीटकनाशक आहे का शिंपडायला? तुला मूल हवंय का नको? हवंय ना? मग मी सांगतो ते ऐक. 1,00,000 रुपये घेऊन ये, त्यातले 80,000 रुपये इकडे जमा कर आणि उरलेले 20,000 मी सांगतो त्या डॉक्टरला नेऊन दे. आणि आंबा? अरे तो आंबा घेऊन त्या डॉक्टर कडे जा, म्हणजे त्याला कळेल मी तुला पाठवले म्हणून. मग काय होईल? अरे मग तो डॉक्टर 20,000 तुमचा इलाज करेल. मग? आणि मग तुम्हाला आंबा होईल. नाही म्हणजे कैरी होईल, म्हणजे बाळ होईल.